श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मेष पासून तर सिंह राशीपर्यंत 6 राशींचे राशी भविष्य। म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो आठवडा आहे, मार्च महिन्याचा पहिला आठवडा 2 मार्च ते 8 मार्च हा कालावधी या राशींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि तुमची कुठली रास आहे, तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो चला बघूया की येणारा जो आठवडा आहे, मार्च महिन्याचा पहिला आठवडा, तो मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, मिथुन राशीसाठी, कर्क राशीसाठी आणि सिंह राशीसाठी कसा असणार आहे याची माहिती आता आपण बघूया। पहिल्यांदा मित्रांनो बघूया मेष रास। मित्रांनो राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास म्हणजे मेष रास आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो अतिशय कष्टाळू, प्रामाणिक अशी लोकांची रास म्हणजे मेष रास। मेष राशीच्या व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात। याच राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे, मार्च महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार आहे हे आता आपण बघूया। मित्रांनो बघा की कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ याचा ताळमेळ घालावा लागणार आहे। मित्रांनो वरिष्ठांचे तुम्हाला ऐकावे लागेल, तेच तुमच्या कनिष्ठांना तुम्हाला सांगावे लागणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो की येणाऱ्या काळात, येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला कनिष्ठांचे पण आणि वरिष्ठांचे पण सहकार्य मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं शांत राहून काम करावे लागणार आहे। तुमचे जे कनिष्ठ असतील, तुमचे जे वरिष्ठ असतील यांचा ताळमेळ तुम्हाला घालावा लागणार आहे। येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढती पण मिळण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळू शकतो। त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणाऱ्या काळात तुम्ही जी जुन्या गुंतवणूक केली असेल, जुनी गुंतवणूक एखाद्या ठिकाणी केली असेल, त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो। त्याचप्रमाणे तुमची आर्थिक आवक सुद्धा येणाऱ्या काळात वाढू शकते। तुम्ही एखाद्या ठिकाणी व्यवसाय करत असाल त्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो। त्याचप्रमाणे तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा पगारवाढ तुमची येणाऱ्या काळात होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला आर्थिक येणारा काळ हा, आठवड्याचा काळ हा अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया की शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही जर व्यावसायिक शिक्षणात असाल तर तुमची सहल येणाऱ्या काळात जाऊ शकते, त्याच्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते। तुमचं जर ॲडमिशन होत नसेल तर तुमचं ॲडमिशन सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतं। त्यानंतर बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। तुमचे आरोग्य चांगलं राहणार आहे। कुठल्याही बाबतीत किरकोळ आजार सोडलं की मोठा आजार तुम्हाला जाणवणार नाही। सर्दी खोकल्याचे त्रास सोडला की कुठल्याही प्रकारचा मोठा त्रास तुम्हाला या आठवड्यात जाणवणार नाही। येणारा आठवडा आरोग्याच्या बाबतीत मेष राशी व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे। तर तुमचं वैवाहिक जीवन बघा मित्रांनो येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे। जोडीदार आणि तुमचं अतिशय चांगलं नातं निर्माण होणार आहे। तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात। त्यानंतर मित्रांनो बघूया की राशी चक्रातली दुसऱ्या नंबरची रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आता आपण बघूया। वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। तुमचे आरोग्य चांगले असणार आहे। कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात जाणवणार नाही। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरी व्यवसाय कसा असेल। नोकरीच्या ठिकाणी वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगलं सहकार्य मिळणार आहे। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते। कामाच्या ठिकाणी तुम्हाला आनंद वाटेल असे तुम्ही सहकारी तुमचे साथ तुम्हाला देणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांना नोकरीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल तर ती बदली सुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते। त्यानंतर मित्रांनो बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे तो वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगला असणार आहे। विदेशात तुम्हाला जायचं असेल परंतु काही अडचणी येत असतील त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे आणि विद्यार्थी वर्गाच्या जर परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळू शकतं। फक्त विद्यार्थी वर्गाने जास्त
आत्मविश्वास न बाळगता आपल्या कामाकडे म्हणजेच आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. गर्व करू नका आणि व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर मित्रांनो बघा की व्यावसायिक वृषभ राशीचे जे व्यावसायिक व्यक्ती आहेत त्यांना हा येणारा आठवडा हा व्यवसायाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. नफा तुमचा वाढणार आहे. व्यवसायात तुमची वृद्धी होणार आहे. एका ठिकाणी एक जर व्यवसाय असेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या अजून शाखा उघडायच्या असतील त्या शाखा सुद्धा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात उघडू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो की वृषभ राशीच्या व्यक्तींचं कौटुंबिक जीवन कसं असेल, तर कौटुंबिक जीवन हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद मिळणार आहे. परिवाराची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. वैवाहिक जीवन तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात जाणवणार नाही. त्यानंतर बघूया मित्रांनो की मिथुन राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे. तर मित्रांनो बघा की मिथुन राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहतील. त्यामुळे तुम्हाला ते एखादी नवीन जबाबदारी देऊ शकतात किंवा तुमच्या पगारात वाढ सुद्धा होऊ शकते. तुमचं कामाच्या ठिकाणी तुमचे जे सहकारी असतील ते तुम्हाला सहकार्य करतील. त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी आनंद मिळेल. तुमचं मनोबल चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की मिथुन राशीची व्यक्ती एखाद्या मौल्यवान धातूची खरेदी येणाऱ्या आठवड्यात करू शकता. नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता. नवीन जागा तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमचं काही स्वप्न राहिलं असेल पूर्ण, ते स्वप्न तुमचं येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघूया आरोग्याच्या बाबतीत. मिथुन राशीच्या व्यक्तींचं आरोग्य कसं असणार आहे, तर आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे. फक्त मित्रांनो पोटाच्या आजारापासून थोडंसं काळजी घ्या. पोटाचा आजार जर तुम्हाला जाणवला तर तो अंगावर न काढता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. पोटाचं दुखणं तुम्हाला थोडंसं जाणवणार आहे, परंतु त्यातून तुम्हाला आराम हा नक्की मिळणार आहे. त्यानंतर बघूया की मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे. मिथुन राशी जे विद्यार्थी आहेत त्यांची जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही यशस्वी होणार आहात आणि यशाचा आनंद काय असतो ते तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया की पुढची रास आहे कर्क राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया नोकरीच्या ठिकाणी. जे नोकरदार वर्ग असतील ते कर्क राशीच्या नोकरदारांना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. जबाबदारी तुम्हाला नवीन मिळणार आहे. मित्रांनो बघा की नवीन जबाबदारी मिळाली की पगारवाढ सुद्धा होत असतो किंवा तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते. त्यामुळे बघा मित्रांनो की कर्क राशी व्यक्तींना येणाऱ्या काळात नवीन जबाबदारी मिळणार आहे. तुमचे जे सहकारी असतील ते तुम्हाला सहकार्य करणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. कनिष्ठ तुमचे असतील ते तुमच्यावर खुश राहतील. एकंदरीत येणारा काळ हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त एकच लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवा. तुमचे जे शब्द आहेत ते शब्दावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचे शब्द वापरताना काळजीपूर्वक ते वापरा. तुम्ही जर तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवलं, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं की येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी कर्क राशीचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या परीक्षा असल्यामुळे तुम्ही अभ्यासात लक्ष केंद्रित करा. कुठल्याही प्रकारचा अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. मोबाईलपासून टीव्हीपासून सावधान राहा मित्रांनो. फक्त अभ्यास आणि अभ्यास. येणारा मार्च महिना एप्रिल महिना हा तुमचे परीक्षा असणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर बघूया आर्थिक बाबतीत. कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. नवीन मार्गातून तुम्हाला पैशाची आवक वाढणार आहे. व्यवसायातून तुम्हाला नफा चांगला मिळणार आहे. नोकरीतून तुम्हाला पगारवाढ मिळू शकते. तुम्ही जर एखादी गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणुकीतील तुम्हाला नफा मिळू शकतो. म्हणजेच येणारा आठवडा हा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया पुढची रास आहे मित्रांनो सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत चांगलं वागायचं आहे. कुठल्याही प्रकारचे भांडण होणार नाही. कुठल्याही प्रकारचा तणाव तुमचा नोकरीमध्ये होणार नाही याची काळजी सिंह राशीच्या व्यक्तींनी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता तुम्ही नोकरीच्या ठिकाणी काम करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन वाढ करू शकता. नवीन व्यवसाय करू शकता.
ज्यांना नवीन व्यवसाय टाकायचा असेल ते सुद्धा येणाऱ्या आठवड्यात नवीन व्यवसायाची सुरुवात आपली करू शकता. तुमचं वैवाहिक जीवन येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं अतिशय चांगलं पटणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. एकंदरीत सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, बघा आरोग्याच्या बाबतीत देखील सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची समस्या तुम्हाला जाणवणार नाही. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव तुम्हाला जाणवणार नाही. फक्त मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं आहे, थोडीशी विश्रांती घ्यायची आहे. झोप तुम्ही घ्यायची आहे. एकंदरीत काय की जेवढी जास्त झोप मिळेल तेवढं जास्त विश्रांती मिळेल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. परीक्षा असल्यामुळे तुमचं अभ्यासात मन देखील लागणार आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी सुद्धा होणार आहात. एकंदरीत काय मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींना, वृषभ राशीच्या व्यक्तींना, कर्क राशीच्या व्यक्तींना, त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींना, सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही. मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्या वाणीवर, आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त करताना तो समोरच्याला दुखवणार नाही, आपले शब्द समोरच्याला लागणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. वाहन चालवत असताना अतिशय सावधानगिरीने वाहन चालवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे वाहन चालवताना तुम्ही वाहनाच्या वेगावर जर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा, धोका जाणवणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.